आर्थरायटिसचं डायग्नोसिस होणं फार महत्त्वाचं आहे. पर्टिक्युलरली अर्ली स्टेजमध्ये सोरायटिक आर्थरायटिस डायग्नोज करण्यासाठी यू नीड टू सी द एक्सपर्ट्स. रुमॅटोलॉजिस्ट म्हणजे संधिवात तज्ज्ञ ह्या आजारामध्ये एक्सपर्ट असतात आणि ते तुमच्या सोरायटिक आर्थरायटिसचं निदान लवकर करू शकतात. सोरायटिक आर्थरायटिसचं निदान करण्यासाठी एकच अशी चाचणी नाही आहे. ते रुमॅटोलॉजिस्ट तुमचं एक्झामिनेशन करतील, जॉईंट एक्झामिनेशन. कधी कधी ते काही ब्लड टेस्ट जसं की ESR, CRP किंवा एक्सरेज ऑर्डर करू शकतात. नावडेज आम्ही अल्ट्रासाऊंड करतो, म्हणजे जसं पोटाची सोनोग्राफी कॉमन लोकांना माहिती असते तसं आता सांध्याची देखील सोनोग्राफी करता येते आणि त्याच्यामुळे संधिवाताचं निदान लवकर होऊ शकतं. रुमॅटोलॉजिस्ट फक्त सोरायटिक आर्थरायटिसचं निदानच नाही तर दुसऱ्या प्रकारचा आर्थरायटिस आहे का हे देखील तुम्हाला सांगू शकतात. बऱ्याच वेळा पेशंटला रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट किंवा ऑस्टिओआर्थरायटिस देखील असू शकतो. तर नेमका कुठल्या प्रकारचा संधिवात आहे हे देखील रुमॅटोलॉजिस्ट तुम्हाला सांगू शकतात. सोरायटिक आर्थरायटिसचं निदान लवकर होणं एकदम महत्त्वाचं आहे. जसं मी या स्लाईडमध्ये दाखवलं आहे की मी माझ्या पेशंटला बऱ्याच वेळा हे एक्झाम्पल देतो की इफ देर इज अ स्मॉल फायर देन इट्स व्हेरी इझी टू गेट रिड ऑफ इट. जर ती आग वाढली तर मग ते कंट्रोल करणं खूप कठीण असतं आणि जर आपण लास्ट स्टेजला पोचलो की जिथे आग विझली आहे पण त्याच्याने जो डॅमेज झाला आहे तो ऑलरेडी तिथे आहे, तशा वेळेस तिथे खूप काही पाणी टाकून उपयोग होत नाही. त्याच पद्धतीने आजार म्हणजे तुमचा सोरायटिक आर्थरायटिस सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये असला तर त्याला आपण थांबवू शकतो. सो देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे एक वेळ असते तुमच्या संधिवाताच्या जर्नीमध्ये, तुमच्या आजाराच्या कालखंडामध्ये एक वेळ असते ज्या वेळेस तुमचा आजार अमेनेबल टू ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटमेंटला तो योग्य प्रतिसाद देऊ शकतो. त्याला आपण विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणतो. तो आजार सुरू होण्याच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये असतो. त्यावेळेत जर आपण योग्य ट्रीटमेंट केली तर आजाराला पुढे जाण्यापासून आपण थांबवू शकतो. जसे की आपण ह्या स्लाईडमध्ये दाखवलं आहे की सुरुवातीला सांधे नॉर्मल दिसत आहेत आणि पुढच्या स्टेजमध्ये सांधे वाकडे झालेत. एकदा तुमच्या सांध्यांचं परमनंट नुकसान जर झालं तर त्याला परत आणता येत नाही. सो देर इज अ विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी बिटवीन युअर जॉईंट्स लुकिंग नॉर्मल अँड दे आर लुकिंग ॲबनॉर्मल. तर ह्या मधल्या काळात आपण काय करतो त्याच्यावरून ठरतं की आपल्याला सांध्यांमध्ये परमनंट नुकसान होणार आहे की नाही आहे. तर हा कन्सेप्ट बऱ्याच लोकांपर्यंत पोचलेला नसतो. त्यामुळे बरेचसे पेशंट आधी अल्टरनेटिव्ह थेरपी किंवा वेगळ्या प्रकारची औषधं घेतात ज्याच्यात खूप वेळ वाया जातो आणि पेशंट आमच्याकडे ह्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये पोचत असतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की पेशंटपर्यंत हा जो कन्सेप्ट आहे विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटीचा, पर्टिक्युलरली इन्फ्लमेटरी आर्थरायटिस म्हणजे सोरॅटिक आर्थरायटिस सारख्या संधिवातांमध्ये इम्पॉर्टंट असतो की पहिल्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षामध्ये जर योग्य ट्रीटमेंट केली तर आजाराला पुढे जाणं आपण थांबवू शकतो.